नमस्कार मित्रांनो, जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, शासन निर्णय असतील, शासन परिपत्रके असतील याविषयी माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर्स चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबून ऑलवर सेट करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होईल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण शालेय पोषण आहार योजनेसंबंधी एक महत्त्वाचा शासन निर्णय पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. पहा, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा दिनांक 4 मार्च 2025चा हा शासन निर्णय. बघा काय आहे शासन निर्णय. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्रतिदिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करणे बाबत. बघा या ठिकाणी शासन निर्णय आता आपण पाहूयात. बघा मुद्दा क्रमांक 1, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे सुधारित आहार खर्चाच्या दरास मान्यता देण्यात येत आहे. बघा लाभार्थी गट आहे प्राथमिक 1 ते 5 साठी 6.19 रुपये हा दर असेल 1 ते 5 साठी शालेय पोषण योजनेसाठी. उच्च प्राथमिक गट आहे 6वी ते 8वी साठी 9.29 रुपये इतका खर्च असेल 6वी ते 8वी साठी. बघा आता या 6.19 आणि 9.29 यांचं विवरण किंवा तपशील पुढील प्रमाणे. बघा प्राथमिक गट एकूण खर्च असेल शालेय पोषण आहार योजने अर्थात खिचडी शिजवण्यासाठी किंवा इतर शालेय पोषणचं जे मेनू आहे ते शिजवण्यासाठी एकूण खर्च 6.19. त्याचं विवरण बघा. धान्यादी माल पुरवण्याचा खर्च म्हणजे वाहतूक खर्च, ट्रान्सपोर्टचा खर्च त्याच्यासाठी 3.83 रुपये आणि इंधन, भाजीपाला व पूरक आहार यासाठी खर्च असेल 2.36. बघा उच्च प्राथमिक स्तर एकूण खर्च आहे शालेय पोषण आहार योजनेसाठी 9.29 रुपये. बघा त्याचे डिटेल विवरण बघा. 5.75 रुपये हे वाहतूक खर्च असेल आणि इंधन, भाजीपाला यासाठी 3.54 रुपये असा या ठिकाणी खर्च दिलेला आहे. बघा या ठिकाणी आता इथे महत्त्वाचं आहे प्राथमिक गटासाठी 6 रुपये 19 पैसे आणि उच्च प्राथमिकसाठी 9.29 पैसे. सदरील वाढ ही 1 मार्च 2025 पासून लागू करण्यात आलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्या काही शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला असतील त्यांच्या इंधन व भाजीपालामध्ये वाढ झालेली आहे. 1 ते 5 साठी पूर्वीचा दर होता 2.08 पैसे, तो आता 2.36 पैसे झालेला आहे. 6 ते 8 साठी जो होता पहिला 3.11 पैसे होता, तो आता नव्या जी आरनुसार आजच्या 3.54 पैसे इतका झालेला आहे. मित्रांनो, असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.